Hello, and really a warm welcome because we are really going through the summer and the warm welcome to this session. Again, we are learning about public expenditure, and hopefully, in next 2 or 3 sessions, we will be covering the whole topic. We have already finished the half of the topic, right? And also, yesterday or the day before yesterday, if I'm not wrong, I have given you some kind of homework. I hope that you are doing it without any problems. And if you have any kind of doubt, please be sure to and make sure that you ask me the doubt. Don't keep doubt in your mind, right? So let's move on and I'll take you to the notes part. Okay, so today we are going to learn about concept of social security. So hopefully you have heard the uh, heard the word before. So do you know what is the long form of ILO? It's an international labor organization. Okay, so according to ILO publication, social security is the security that society furnishes through appropriate organization against certain risks to which its members are exposed. सो सोशल सिक्युरिटी ही अशा प्रकारची सिक्युरिटी, अशा प्रकारची सोय, अशा प्रकारची सुरक्षा असते की ज्याच्यामुळे समाजाला योग्य ऑर्गनायझेशन मधून कमीत कमी रिस्क किंवा रिस्क टाळण्यासाठी म्हणून फायदा दिला जातो. ज्या लोकांना रिस्क फॅक्टर ठरू शकतात त्या रिस्क फॅक्टर पासून प्रोटेक्शन देण्यासाठी सोशल सिक्युरिटी वर्क करतो. Okay, the risks are essentially contingencies of life which the individuals of small means cannot effectively provide by his own ability or foresight alone or even in a private combination with his fellow. So आपण ज्या रिस्क बद्दल बोलतो इथे, तर आपण असं म्हणू शकतो की अशा काही ज्या सर्टन रिस्क असतात त्या तुमच्या लाईफ थ्रेटनिंग असू शकतात, त्या तुमच्या फॅमिलीला थ्रेटन करू शकतात आणि त्यामुळे त्या रिस्कची टांगती तलवार तुमच्यावर असल्यामुळे, आपल्यावर असल्यामुळे आपण आपल्या ॲबिलिटी सारखं, आपल्या एफिशियन्सी सारखं, कपॅसिटी एवढं काम करू शकत नाही. आपण इतरांशी म्हणजे योग्य प्रकारे समाजाशी इंटरॅक्ट करू शकत नाही, राईट? आणि म्हणून सोशल सिक्युरिटी ही अतिशय महत्वाची असते. सो सोशल सिक्युरिटीमध्ये काय येतं बेसिकली, तर हेल्थ केअर, इन्शुरन्सेस, अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण बघणार आहोत ऑब्व्हियसली. सो अकॉर्डिंग टू विल्यम Beveridge, social security is a means of securing an income to take the place of earning when they are interrupted by unemployment, sickness, or accidents, to provide for retirement through old age, to provide against loss of support by death of another person, or to meet the exceptional expenditure connected with birth, death, or marriage. सो असा विचार करा, जगण्याच्या काळात किंवा आपण जेव्हा जगत असतो नॉर्मली, वी आर वी आर लिव्हिंग अँड डेफिनेटली बाय दॅट टाइम खूप सारी संकट येत असतात आपल्यावर. कधी कधी तुम्ही ऐकलं असेल की काही लोकांच्या घरातल्या कर्त्या पुरुषाची, कर्त्या स्त्रीची डेथ झालीये, किंवा एखाद्या माणसाने मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं ठरवलंय आणि त्यासाठी प्रचंड एक्सपेन्सेस आहेत, बरोबर? एखादा वृद्ध माणूस ज्याला आता काही नोकरी करून पैसे मिळवता येत नाहीये, त्याला पैशांची चणचण भासतीये. एखादी स्त्री असेल, कदाचित विधवा असेल, आणि किंवा अगदी नसेलही तरी तिचं हेल्थ केअर विषयी, जर एखादी प्रेग्नंट गर्ल असेल आणि ती मुलगी सिंगल मदर असेल कदाचित, आणि किंवा अगदी कुटुंबाबरोबर असेल पण तिच्या प्रेग्नन्सीची योग्य तशी काळजी घेणं गरजेचं असतं, कदाचित ती ती काळजी, तो सपोर्ट तिला मिळत नसेल. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि या अगेन्स्ट जेव्हा आपल्या इन्कमचा काही सिक्युअर्ड भाग आपल्याला मदत म्हणून नंतर दिला जातो, किंवा थोड्याफार प्रमाणावर आपल्याला काहीतरी अर्निंग मीन्स, ग्रँट, एड म्हणून दिली जाते, देन वी कॅन कॉल इट सोशल सिक्युरिटी मेजर्स. ओके, the purpose of social security is to provide an income up to the minimum and also medical treatment to bring the interruption of earnings to an end as soon as possible. So असा विचार करा की सोशल सिक्युरिटी कमीत कमी अ, अ, काय म्हणतात, म्हणजे मिनिमलिस्टिक मदत जगण्यासाठी मिळू शकते आणि त्यामुळे आपोआपच ती मदत मिळाल्यामुळे तुम्ही भविष्यात तुमचं भविष्य जास्त सिक्युअर करण्यासाठी प्रयत्न करू शकता.
Okay, so there are three objectives of social security. First is compensation, second is restoration, and third is prevention. What is compensation now? Compensation ensures security of income. Compensation is a very important during the period of contingency of risks. The individual and the family should not be subjected to a doable calamity. For example, becoming handicapped or not able to work. So असा विचार करा, कंपन्सेशन म्हणजे काय असतं, की जर समजा अपघात झाल्यामुळे एखाद्या माणसाला अपंगत्व आलं, तर त्या अपंगत्वावर मात करण्यासाठी, त्याला पुन्हा पायावर उभं करण्यासाठी केलेली मदत, दॅट कॅन बी कॉल्ड ॲज कंपन्सेशन. सो पिरियड ऑफ कंटिंजन्सी ऑफ रिस्क म्हणजे एखाद्या अपघातामुळे, एखाद्या रिस्क फॅक्टरमुळे जेव्हा तुमचं लाईफ चेंज झालेलं असतं आणि तुम्ही जेव्हा तुमचं लाईफ अफेक्ट होत असतं, तेव्हा तुमच्या इन्कमसाठी जी सिक्युरिटी प्रोव्हाईड केली जाते, तुम्हाला थोडंफार जीवनावश्यक इन्कम मिळेल याचा प्रयत्न केला जातो. त्याला कंपन्सेशन असं म्हटलं जातं. देन रिस्टोरेशन म्हणजे थोडक्यात नुकसान भरपाई, कंपन्सेशन बरोबर की नाही. रिस्टोरेशन म्हणजे पुनर्भरण. रिस्टोरेशन रेफर्स टू द एफर्ट किंवा पुनरुज्जीवन रिस्टोरेशन म्हणजे. सो रिस्टोरेशन रेफर्स टू द एफर्ट्स टेकन टू ब्रिंग बॅक द पर्सन टू अ टॉलरेबल कंडिशन. इट मे बी क्युरिंग सिकनेस, प्रोव्हाइडिंग सपोर्ट और रिएम्प्लॉयमेंट. असा विचार करा, पुन्हा अपंग माणसाचंच उदाहरण घेऊया. कदाचित त्याचा पाय कापावा लागला, खूपच दुःखाची घटना आहे आणि आता कदाचित तो काम करू नाही शकणार, कदाचित त्याच्या फॅमिलीला प्रोव्हाईड नाही करू शकणार. तर अशा वेळी मग हे रिस्टोरेशन किंवा त्याचं पुनरुज्जीवन कसं करायचं? तर जयपूर फूड सारखे ऑप्शन असतात किंवा नवीन प्रकारे ट्रीटमेंट करून त्याला जर आर्टिफिशियल पाय बसवता आला, तर कदाचित तो पुन्हा काम करू शकतो, पुन्हा त्याला नोकरी मिळू शकते. बरोबर ना? जर आजार असेल, तर तो पुन्हा बरा करता येऊ शकतो. अनएम्प्लॉयमेंटमध्ये असेल एखादा मनुष्य, तर त्याला अनएम्प्लॉयमेंट गॅरंटी म्हणजे थोडक्यात जोपर्यंत त्याला नोकरी मिळत नाहीये, तोपर्यंत त्याला मिनिमम इन्कम मिळेल किंवा त्याला असा स्किल सेट तयार करता येईल, की ज्याने त्याला पुढे नोकरी शोधण्यात हेल्प होईल. अशा गोष्टी याला रिस्टोरेशन असं म्हणतात. दॅट इज अ सोशल सिक्युरिटी. देन देअर इज अ प्रिव्हेन्शन. दिस म्हणजे थोडक्यात आपण हे बघितलं, नुकसान भरपाई, पुनरुज्जीवन आणि प्रिव्हेन्शन म्हणजे एखादी गोष्ट अव्हॉइड करणं. बरोबर ना? ती गोष्ट होऊ न देणं. सो दीज मेजर्स आर मेन टू अव्हॉइड लॉस ऑफ प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी ड्यू टू सिकनेस, अनएम्प्लॉयमेंट or invalidity to earn income. In other words, these measures are designed with the objective to increase the material, intellectual, and moral well-being of the community. So थोडक्यात सांगायचं झालं तर अशा प्रकारची मेजर्स घेऊन प्रयत्न करणं की व्हॉट वी कॅन से असे प्रयत्न करणं की आपण होणारा लॉस, होणारं प्रोडक्टिव्हिटी मधली कमतरता किंवा होणारी अनएम्प्लॉयमेंट किंवा इन्कम मिळवण्याबद्दल असलेली अक्षमता, या सगळ्या गोष्टी टाळू शकू. सो दॅट इज प्रिव्हेन्शन. एखादी गोष्ट टाळणं. देन दीज आर थ्री व्हॉट वी कॅन से ऑब्जेक्टिव्ह: कंपन्सेशन, रिस्टोरेशन, प्रिव्हेन्शन. ओके, आता आपण पुढे जाणार आहोत. सो दॅट इज स्कोप अँड एरियाज कवर्ड अंडर सोशल सिक्युरिटी स्कीम्स. म्हणजे थोडक्यात आपण कुठल्या कुठल्या प्रकारे सोशल सिक्युरिटी स्कीम्सच्या अंडर काय काय येतं ते बघणार आहोत. सो दॅट इज फर्स्ट इज सोशल असिस्टन्स आणि दुसरं आहे सोशल इन्शुरन्स. ओके, सो अशा प्रकारे दोन एरियाज असतात की ज्याच्या अराउंड सोशल सिक्युरिटी स्कीम या दिल्या जातात. सो सोशल असिस्टन्स काय असतं की एखादी मदत, जसं की अपघात झाल्यावर केली गेलेली मदत. बरोबर. आणि सोशल इन्शुरन्स म्हणजे जे नुकसान झालं असतं त्याचा आधी आपण इन्शुरन्स काढून ठेवलेला असतो अँड देन वी आर गेटिंग दॅट हेल्प. जस्ट अ मिनिट. ओके. सो व्हॉट आर द सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रिब्युशन्स म्हणजे कशा प्रकारे सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रिब्युशन्स होऊ शकतात? इट इज वाईडली एक्सेप्टेड फॅक्ट दॅट द डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम अँड वेल्थ इन ऑल कंट्रीज इज व्हेरी अनइक्वल. देर इज दिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सगळीकडेच इन्कम हे खूप वेगळ्या प्रकारे डिस्ट्रीब्युटेड असतं आणि त्यामुळे इक्वॅलिटी आणण्यासाठी किंवा इनइक्वॅलिटी रिड्यूस करण्यासाठी प्रचंड जास्त प्रमाणावर मेजर्स घेतले जातात आणि
इनइक्वॅलिटी कमी करणं, टू रिड्यूस इनइक्वॅलिटी देर आर दिस 2 अप्रोचेस. त्यातली पहिली मेथड असते एक्स आंटे असं म्हणतात तिला, इज टू इम्प्रूव्ह द कॉम्पिटिटिव्ह कंडिशन इन अ फॅक्टर मार्केट. फॉर दिस इट इज नेसेसरी टू इम्प्लिमेंट प्रोग्राम्स ऑफ एज्युकेशन, पब्लिक हेल्थ, मॅन पॉवर ट्रेनिंग टू इम्प्रूव्ह कॉम्पिटिटिव्हनेस. म्हणजे थोडक्यात तुम्ही एखादी गोष्ट घडण्याच्या आधी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करताय, तुमची एफिशियन्सी, तुमची कपॅसिटी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करताय. द सेकंड इज एक्सपोस्ट. It is to determine whether a person pays tax or receives a transfer payment. Payroll tax, negative income tax, transfer payment programs are example of ex post approaches. म्हणजे थोडक्यात मदत करण्यासाठी कशा प्रकारे टॅक्स आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून ट्रान्सफर पेमेंट, म्हणजे लोकांना पेमेंट, थोडं अर्निंग, इन्कम देता येईल, याचा विचार करणं इज अ एक्सपोस्ट, एखादी गोष्ट घडल्यावरती. सो 2 अप्रोच आपण बघितले, एक्स आंट आणि एक्स पोस्ट. आंटे नाहीये ते, एक्स आंटे, इट्स एक्स आंट, एक्स पोस्ट. ओके. द ब्रॉड ऑब्जेक्टिव्ह ऑफ सोशल सिक्युरिटी is to provide financial help to individuals and families who face distress and difficulty in a variety of circumstances. When the breadwinner is sick, unemployed, or family is left without breadwinner because of the death, breakup of the family. सो असा विचार करा, जेव्हा घरात खरंच गरज असते तेव्हा त्या घराला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या प्रोव्हाइड करणं हे सोशल सिक्युरिटीचं मेन एम असतं. Ensuring an adequate minimum income is one aim of this system. Another objective is to prevent not very poor families from undue hardships due to reduction in income. म्हणजे नुसतं अपघाताच्या काळात जर समजा असं आपण म्हणू की अपघाताच्या काळात जर प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे आपण त्या ह्यांना मदत करायची ठरवली, तर असंच नाही फक्त, तर त्याच्या बरोबरीने एखाद्या समजा काय म्हणू आपण त्याला, एखाद्या समाजाला, एखाद्या घराला, फॅमिलीला कुठल्या गोष्टी कमी पडतायत याचाही विचार करून जर समजा आपण सरकार त्या गोष्टींना, अतिशय गरीब फॅमिलींना त्यांची हार्डशिप्स टाळण्यासाठी, त्यांचं जे दुःख आहे, त्यांचे अति कष्ट आहेत ते टाळण्यासाठी जेव्हा मदत केली जाते इन्कम वाढवण्यासाठी, हे सुद्धा एक सोशल सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके. देन वी आर गोइंग टू सी व्हॉट इज पेरोल टॅक्स, जे आपण बघितलं होतं. म्हणजे पेरोल टॅक्स बद्दल ऐकलं होतं. Almost all developed countries and many developing countries impose a tax on employers' payroll as a basis of financial social security. US introduced it in 1935, provided only old age and survivors benefit. Since the other benefits have been added to make it broad-based social insurance system. Disability benefits were added in 1956. Hospital benefits were added in 1966. In 1964, as many as 46 developing countries were levying this tax. The World Development Report 1988 reported that most developing countries have social security system to provide financial support for situations like retirement, disability, death of primary earner in a family, illness, maternity, work-related injury, or unemployment. So असा विचार करा की 1935 पासून युनायटेड स्टेट्समध्ये अशा प्रकारचा पेरोल टॅक्स आकारणं सुरू आहे. सो असा विचार करा की एम्प्लॉयर्स पेरोल म्हणजे जे एम्प्लॉयरचे पेरोल म्हणजे पगाराची स्लिप, पगार, याच्यावरती टॅक्स आकारणं सुरू आहे डेव्हलपिंग आणि डेव्हलप्ड कंट्रीमध्ये. कसा, तर हा टॅक्स आकारून त्याच्या थ्रू जे लोक त्या प्रकारचा टॅक्स भरतायत त्या लोकांना त्यांना इन्शुअर्ड केलं जातं, त्यांना इन्शुरन्स दिला जातो. कशाच्या अगेन्स्ट, तर रिटायरमेंट, डिसेबिलिटी, डेथ ऑफ प्रायमरी अर्नर. आणि आपोआपच ह्यात वेगवेगळ्या, पहिल्यांदा फक्त तो गरीब नाही, वृद्ध माणसांसाठी आणि जर कोणी सर्वायव्हर्स बेनिफिटसाठी होता. मग त्याच्यानंतर जर समजा कोणी डिसेबल झालं तर त्यांना अशी हेल्प झाली पाहिजे म्हणून 1956ला क्लॉज घालण्यात आला. देन हॉस्पिटल बेनिफिट्स म्हणजे मेडिकल इन्शुरन्स सारखा. सो तसा हॉस्पिटल बेनिफिट्स 1966 मध्ये ऍड करण्यात आले. सो अशा प्रकारे आपण असं म्हणू शकतो की ऍट द पिरियड 1964 जवळजवळ जगातल्या 46 डेव्हलपिंग कंट्रीज असा टॅक्स टाकत होत्या. आणि
वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट 1988 ने असं रिपोर्ट केलं होतं की मोस्ट ऑफ द डेव्हलपिंग कंट्रीज आर रनिंग सम काइंड ऑफ सोशल सिस्टीम टू प्रोव्हाइड फायनान्शियल सपोर्ट इन सिच्युएशन्स ज्या आपण मगाशी बघितल्या. बरोबर. सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स आर अवेलेबल ओनली टू दोज हु आर कवर्ड बाय द लॉ अँड हु देअरफॉर पे द टॅक्स. सो जे टॅक्स भरतात त्यांनाच सोशल सिक्युरिटी सिस्टीमचा बेनिफिट मिळू शकेल असा असं एक स्ट्रक्चर आहे. सो एम्प्लॉयड ह्या पेरोल टॅक्सचं. ओके. एम्प्लॉयड ॲज वेल ॲज सेल्फ एम्प्लॉयड आर कवर्ड अंडर इट. सो जे लोक एम्प्लॉयड आहेत किंवा जे स्वतःचा बिझनेस करतात ते सुद्धा या सिस्टीम खाली येतात. इन डेव्हलप कंट्रीज द सोशल सिस्टीम social security system now covers practically the entire labor force. आपल्यासारख्या देशांमध्ये अजून नाही तसं शक्य, कारण बरंच अनऑर्गनाइज लेबर फोर्स आहे ज्याची कुठेही नोंद नसते. पण डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये जिथे या सगळ्याच्या नोंदी आहेत, जिथे या सगळ्याबद्दल डेटा अवेलेबल आहे, तिथे सगळ्या लेबर फोर्सना या सोशल सिक्युरिटी सिस्टीमच्या अंडर येता येतं. बोथ एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज आर रिक्वायर्ड टू पे द टॅक्स विथ द व्यू टू फायनान्सिंग social security. There are variations in the tax rate between countries. In USA, that tax rate is 5.2, imposed in 1972 on the wages paid by employer and upon the wages received by employees. So ज्याने म्हणजे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई या दोघांवरही हा पेरोल टॅक्स होता आणि इन 1972 हा रेट 5.2 होता. सेल्फ एम्प्लॉयड वेर रिक्वायर्ड टू पे ॲट द रेट ऑफ 7.5. सो जे स्वतःचा बिझनेस रन करत होते, जे सेल्फ एम्प्लॉईड आहे, जसं रिटेलर शॉप्सवाले, होलसेलर्स, सो त्यांना किंवा प्रोफेशनल सीए, डॉक्टर, सो त्यांना 7.5% भरायला लागत होता. इन वेस्टर्न युरोप्स द रेट्स वर मच हायर. डेव्हलपिंग कंट्रीज टू लार्ज व्हेरिएशन्स वर फाउंड की बर्मा नावाच्या कंट्रीमध्ये 3% रेट होता टॅक्सचा, वेरॅज चिली नावाच्या कंट्रीमध्ये 40% टॅक्स रेट होता. सो खूप व्हेरिएशन्स आहे अशा प्रकारच्या. देशाला जशी गरज असेल त्या प्रमाणावर हा टॅक्स रेट इम्पोज केला जातो. द इन्सिडन्स ऑफ अ पेरोल टॅक्स इज सिमिलर टू दॅट टॅक्स ऑफ लेबर इन्कम, दो द कंट्रीब्युशन इज स्प्लिट बिटवीन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई. असा विचार करा की आपल्याकडे एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड असतो, ज्याच्यात काय असतं की तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला नोकरी देणारे जे असतात ते तुमच्या पगारातले काही टक्के ऑलरेडी वजा करून एका पीपीएफ मध्ये टाकतात, दॅट इज प्रोव्हिडंट फंड. बरोबर. आणि त्याच्या ईपीएफ म्हणतात त्याला, एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड. वेर ॲज त्यांनी साधारण जितकी अमाऊंट आपल्या बेसिक सॅलरीतली घेतली असते तितकंच किंवा त्या कंपनीची जी पॉलिसी असेल त्याप्रमाणे तितकी अमाऊंट स्वतः एम्प्लॉयर त्या ईपीएफ मध्ये टाकतं. सो समजा माझं सॅलरी 40,000 आहे, तर 40,000 समजा 5,000 रुपये हे सरकार माझ्या ईपीएफ मध्ये, सरकार नाही, एम्प्लॉयर म्हणत असेल की ईपीएफ मधनं माझ्या सॅलरीतून वजा होतात, म्हणजे मला 35,000 रुपये मिळतात. तर त्याचाच अर्थ आणखीन ईपीएफ मध्ये एम्प्लॉयर पण कदाचित 5 सेम असेल, जर 50-50%, तर एम्प्लॉयर पण तितकेच टाकत असेल 5,000 रुपीज, म्हणजे साधारण दर महिन्याला 10,000 रुपये माझ्या एम्प्लॉयर्स प्रॉव्हिडंट फंड मध्ये जातात. आणि जेव्हा मी रिटायर होईन किंवा जेव्हा मला काही हेल्थ केअर इश्यू असतील तेव्हा हा फंड काढून घेण्याची माझ्याकडे पूर्ण शक्ती असते, मला पूर्ण क्षमता असते आणि त्या पैशाचा मला डेफिनेटली उपयोग होतो. येतंय लक्षात तुमच्या? So the payroll tax has a number of advantages. This tax excludes profits from a tax base and is similar to the consumption taxes. म्हणजे कशा प्रकारे, तर कन्झम्पशन टॅक्सेस सारखेच टॅक्स असतात. ओके. एम्प्लॉईज कंट्रीब्युशन इज डिडक्टेड ॲट द सोर्स, म्हणजे पगार मिळतानाच ऑलरेडी वजावून येतो पेरोल टॅक्स जो असतो तो. The main advantage of this tax is likely encouragement it to give capital rising techniques, process and industries. For a country like India where enormous surplus labor exists and capital is a short supply, it is not desirable shift. It is if the tax is levied according to the number of employees, not according to the payrolls, its burden will be heavier on those employees who employ a large number of unskilled workers than
an employer who employs a smaller number of skilled workers. सो जर समजा भारतासारख्या देशामध्ये विचार केला तर ज्या लोकांनी जास्त अनस्किल्ड वर्करना काम दिलंय त्यांना जास्त टॅक्स भरायला लागेल, वेरॅज ज्या एम्प्लॉयरनी कमी पण स्किल्ड वर्कर्सना काम दिलंय त्यांना कमी टॅक्स भरायला लागेल. द टॅक्स हॅज बीन ऑब्जेक्टेड ऑन इक्विटी ग्राउंड्स. अशा प्रकारच्या टॅक्सला इक्विटी म्हणजेच सगळ्यांना समप्रमाणात मिळालं पाहिजे ॲज पर देअर ॲबिलिटी टू पे. सो त्या प्रकारच्या फ्रेमवर्कमध्ये हा टॅक्स ऑब्जेक्ट केला गेला. इफ द टॅक्स इज बॉर्न एंटायरली or chiefly by laborers, it is regressive. As against this, it is said that it is not a tax at all. It is only compulsory insurance payment into a fund from the benefits are which benefits are ultimately paid. So असंही म्हटलं गेलं की हा म्हणजे हा टॅक्स नसून कंपल्सरी इन्शुरन्स आहे. ओके. सेकंड, सो पेरोल टॅक्स आपण बघितला. सेकंड इज निगेटिव्ह इन्कम टॅक्स. ओके. This method was generally adopted to remove poverty and enable the poor to rise above the poverty line by promoting various services, their education, job training, health facilities, etc. These welfare programs are known as income maintenance program and are combination of social security and many types of welfare. Social security benefits are not available automatically to the poor. Those who qualify for such benefits have to fulfill certain conditions related to age, employment, income. वेलफेअर प्रोग्राम्स सच ॲज ओल्ड एज असिस्टन्स म्हणजे पेन्शनचे जे प्रोग्राम असतात ते तुम्ही जर त्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर अशा प्रकारचे वेलफेअर प्रोग्राम होऊन तुम्ही एखादा बेनिफिट मिळवायला म्हणजे ओके तुम्ही बरोबर आहात, एलिजिबल आहात असं ठरतं. Okay, welfare programs such as old age assistance, aid to the blind and disabled, and to dependent children, etc., are also subject to several restrictions. A comprehensive scheme of income maintenance was to be adopted. During the Second World War, one proposal was such proposal was put forward by Lady Williams. She suggested the scrapping of all existing social security benefits. A single payment to household must be made instead. The amount of payment would depend on the size and composition of the household. This payment was to be called kind of social dividend. सो सोशल डिव्हिडंडची कन्सेप्ट मिस विल्यम्स किंवा लेडी विल्यम्स यांनी दिली. त्यांचं म्हणणं होतं इतर सगळ्या सोशल सिक्युरिटी सिस्टीम्सची गरज नाही, त्यापेक्षा एखाद्या घराला त्याचा साईज आणि त्याचं घराचं स्ट्रक्चर काय म्हणजे हॉल किचन असं नाही तर त्या फॅमिलीचे स्ट्रक्चर काय हे बघून एक सर्टन अमाऊंट दिली गेली पाहिजे. ओके. आणि सिंगल पेमेंटच्या फॉर्ममध्ये ज्याला सोशल डिव्हिडंड असं म्हणता येईल. It would be paid automatically to all household regardless of circumstances and would be tax free. So ही अमाऊंट सगळ्या घरांना दिली जाईल आणि ते टॅक्स फ्री असेल. इट वॉज सपोज आता तसं युनिव्हर्सल बेसिक इन्कम UBI असं म्हटलं जातं. काही देशांमध्ये देशाचं उत्पन्न जास्त आहे ब्राझील सारख्या देशात, पण त्या देशांमध्ये असलेलं जॉब्स कमी आहेत. अशा वेळी सरकार त्या प्रत्येक तुम्ही जर एलिजिबल असाल तर त्या क्रायटेरियातल्या प्रत्येक माणसाकडे एक UBI म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कमची ठराविक रक्कम तुमच्या खात्यात जमा करतं. त्यांचं म्हणणं असतं तुम्ही शिका, कलेची साधना करा, चित्रांची, पेंटिंग्स अँड व्हॉट वी कॅन से ऍक्टिंग, तुम्ही काहीतरी इनोव्हेटिव्ह करा, क्रिएटिव्ह करा, स्वतःचा बिझनेस सुरू करा, पण जॉब अवेलेबल नाहीये. सो म्हणून तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे. सो दॅट इज युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि मला वाटतं ती ही सोशल डिव्हिडंडशी अतिशय जवळ जाणारी संकल्पना आहे. ओके. इट वॉज सपोज टू रिप्रेझेंट द गॅरंटीड मिनिमम इन्कम फॉर इच हाऊसहोल्ड. सो हे एका घरासाठी असं म्हटलंय, त्याच्याऐवजी UBI एका माणसासाठी असं म्हटलं जातं. ऑल पर्सनल टॅक्सेस अलाउन्सेस वुड डिसअपियर अँड इन्कम टॅक्स वुड बी इम्पोज्ड ऑन ऑल इन्कम्स अदर दॅन सोशल डिव्हिडंड. A negative income tax is an alternative approach to the social dividend scheme through the efforts of both the same. आता निगेटिव्ह इन्कम टॅक्स म्हणजे तुमच्या इन्कमवर जर निगेटिव्ह टॅक्स असेल 10,000वर -10%, दॅट मीन्स 10,000चे 10%, 1,000 रुपये हे निगेटिव्ह 10% असल्यामुळे सरकार 1,000 रुपये तुम्हाला देणार. येत आहे लक्षात?
तुम्हाला सरकारला द्यावे लागणार नाही. द फंडामेंटल आयडिया बिहाइंड निगेटिव्ह इन्कम टॅक्स इज टू एक्सटेंड द टॅक्स टू कव्हर दोज हुज इन्कम फॉल बिलो द इन्कम टॅक्स एक्झम्पशन लिमिट. सो ज्यांचं इन्कम हे इन्कम टॅक्स एक्झम्पशनच्या खाली जातं, म्हणजे थोडक्यात अतिशय कमी असतं, अशा लोकांना फायदा करून देण्यासाठी याचा फायदा करून घेता येईल का, असा विचार करण्यात आला. अ निगेटिव्ह इन्कम टॅक्स गिव्स कॅश टू द इंडिव्हिज्युअल्स, लिव्हिंग देम फ्री टू स्पेंड as they choose. In order to get results similar to negative income tax, many different schemes have been suggested, such as income maintenance, reverse income tax, social dividend, and tax credit. The aim was to provide an alternative method to taxing and redistribution of income. म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारे समाजात इन्कम इनइक्वॅलिटी कमी व्हावी आणि सगळ्यांना बेटर किंवा इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम व्हावं, म्हणून या प्रकारची स्कीम देण्यात आली. ओके. Now we are moving towards, I know really, but we are moving towards social security. आणि मला माहिती आहे तुम्हाला दम लागला असणार आहे एवढं सगळं ऐकून. सो आजसाठी आपण इथंच थांबूया. पुढच्या सेशनमध्ये मात्र आपण सोशल सिक्युरिटी अँड इट्स फायनान्सिंग इन डेव्हलपिंग कंट्रीज बघणार आहोत. टिल देन हॅव अ नाईस डे अहेड. बाय.